तर नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन चॅनेलवर, ज्याचं नाव आहे ऑफिसमधला मावळा. तर मित्रांनो, रणांगण बदललं, तलवारींच्या जागी लॅपटॉप आले, किल्ल्यांच्या जागी ऑफिसेस उभे आहेत, पण मावळ्याची जिद्द आजही जिवंत आहे. तर महाराजांनी कधीच माणसं ताकदीवर निवडली नाहीत. कोणी गनिमी काव्यात आहेत, कोणी गुप्तहेर, तर कोणी किल्ल्याचं प्रशासन सांभाळणारा, तर कोणी थेट युद्धावर सर्वात आघाडीवर राहायचा. म्हणजे योग्य ठिकाणी योग्य माणूस. जसं की माणूस पाहून काम नाही, तर काम पाहून माणूस ठरवला जायचा. तर याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे महाराजांना माहिती होतं की चुकीच्या जागी योग्य माणूससुद्धा अपयशी ठरू शकतो. आता जरा आजच्या ऑफिसकडे पाहूया. बऱ्याचदा काय होतं, क्रिएटिव्ह माणसाला रिपोर्टिंगमध्ये टाकलं जातं. जो शांत माणूस आहे त्याला सेल्समध्ये ढकललं जातं, आणि जो स्किलवाला माणूस आहे त्याला तर इग्नोरच केलं जातं. अशानं होतं काय की एम्प्लॉय काम करत नाही अशी कंप्लेंट येते. पण विषय एम्प्लॉयचा नसतो, त्यांच्या प्लेसमेंटचा असतो. आपण महाराजांकडून शिकायचं म्हणजे काय शिकायचं? स्वतःची ताकद ओळखा. मॅनेजर असाल तर आपल्या टीम मेंबर्सची क्षमता ओळखा, आणि चुकीच्या जागी असाल तर बदल मागायला अजिबात घाबरू नका. तर लक्षात ठेवा, योग्य जागा मिळाली तर सामान्य माणूससुद्धा असामान्य काम करू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की मी योग्य आहे पण माझी जागा चुकीची आहे, तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता. असं वाटत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये तुमची ताकद काय आहे ती लिहून नक्कीच पाठवा. पुढच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत डिसिप्लिन विथ फेअर. तोपर्यंत या ऑफिसमधल्या मावळ्याला परवानगी द्या. जय शिवराय.